कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर मोठी दहशत असलेला तसेच विजापूर जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक गुन्हेगारी कारवायांमध्ये सामील असलेला कुख्यात गँगस्टर भागप्पा हरिजन याची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे। विजापूर शहरातील आकाशवाणी केंद्राजवळ भागप्पा हरिजन या कुख्यात गुंडाच्या हत्येचा थरार रंगला होता। महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये भीमा नदीकाठच्या गावांमध्ये भागप्पा हरिजन या गुंडाची मोठी दहशत होती। मात्र काल रात्रीच्या सुमारास त्याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करून त्याची निर्गुण हत्या केली आहे। नेमकी काय आहे ही घटना हे पाहण्यापूर्वी लगेचच आमच्या एस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका। गेल्या 15 ते 20 वर्षापासून भागप्पा हरिजन या नावाची दहशत महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमा भागात मोठ्या प्रमाणावर होती। साल 2000 मध्ये दक्षिण सोलापूर मधील धोत्रे गावामध्ये पोलिसांनी गुंड चंदप्पा हरिजन यांचा एन्काउंटर केलेला होता। त्यावेळी भागप्पा हरिजनने पोलिसांवर गोळीबार करून तेथून तो पळून जाण्यामध्ये यशस्वी झाला होता। त्यानंतर मात्र त्याने अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी होत अनेक गुन्हेगारी कारवाया केलेल्या होत्या। भागप्पावर विविध पोलीस ठाण्यामध्ये एकूण 10 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्यामध्ये खून, अपहरण तसेच खंडणी प्रकरणातील अनेक गुन्हे भागप्पा हरिजनवर दाखल होते। भागप्पा हरिजन याचा 8 ते 9 हत्येच्या घटनांमध्ये सहभाग असल्याचं गुन्हे पोलिसांकडून दाखल होते। या कुख्यात गँगस्टरचा मात्र काल रात्रीच्या सुमारास जेवण आटोपल्यानंतर घराबाहेर शतपावली करत असताना अज्ञात 4 ते 5 जणांनी कोयत्यांनी सपासप वार करून त्याची निर्गुण हत्या केली आहे।